So activity sheet 11, standard 8, bridge course. Let's understand properties of heat energy, transfer of heat, modes of heat transfer, heating effect, expansion and contraction. Reference from the standard 7th book of general science, chapter number 9, heat, the name of the. What you learn here? To understand scientific concept by using the instruments like microscope, thermostat, centrifuge machine. Yes. Let's take a look. Heat is a form of energy. Heat ही एक एनर्जीचं रूपांतर आहे. Heat is a form of energy. Yes, remember, heat is a form of energy. You know, heat energy is converted. The sun is the biggest natural source of heat. Yes, sun a natural source आहे. Yes. A thermometer is used to measure temperature of substance. म्हणजे एखादा सबस्टन्स किती गरम आहे, त्याच्यामध्ये किती हीट आहे ते मेजर करण्यासाठी आपण टेम्परेचर म्हणतो आणि ते टेम्परेचर मोजण्यासाठी आपण थर्मामीटरचा वापर करतो. सो थर्मामीटर इज यूज्ड टू मेजर द टेम्परेचर ऑफ गिव्हन ऑब्जेक्ट. नंतर क्लिनिकल थर्मामीटर. आता थर्मामीटरचे वेगवेगळे टाईप आहेत. लॅबोरेटरी थर्मामीटर लॅबोरेटरीमध्ये वापरतात. क्लिनिकल थर्मामीटर हा डॉक्टर वापरतात. आपल्या शरीराचं तापमान मेजर करण्यासाठी, ह्युमन बॉडीचं टेम्परेचर मेजर करण्यासाठी क्लिनिकल थर्मामीटर वापरतात. So clinical thermometer is used to measure the temperature of human body. How heat is transfer? Transfer of heat means flow of heat from one place to another place. बघा, जसं पाणी हे हाय लेवल कडून लो लेवल कडे वाहत असतं, तसे हीट सुद्धा हायर एंड कडून लोअर एंड कडे वाहत असतं. म्हणजे जो टोक जास्त गरम असेल त्याकडून कमी टेम्परेचर कडे ती हीट ही वाहत असते. सो हीट इज ट्रान्सफर फ्रॉम हॉटर बॉडी टू द कोल्ड बॉडी. हीटचे ट्रान्सफरचे मीडियम जे आहेत ते 3 आहेत. पहिला म्हणजे कंडक्शन. ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम अ हॉट पार्ट ऑफ अ ऑब्जेक्ट टू द कोल्ड पार्ट इज कॉल्ड कंडक्शन ऑफ हीट. म्हणजे सॉलिड रॉड मध्ये, लोखंडाचा रॉड असेल त्याच्यामध्ये हीट गरम टोकाकडून जो भाग गरम केला त्याच्याकडून हे थंड भागाकडे हीट ट्रान्सफर केली जाते. इन कंडक्शन पार्टिकल्स ऑफ द मटेरियल्स मीडियम डू नॉट ऍक्च्युअली मायग्रेट. म्हणजे त्या रॉड मध्ये जे पार्टिकल असतात त्यांचं मायग्रेशन मूव्ह होत नाही, फक्त ते ट्रान्सफर करतात त्याचा चार्ज. दे ओनली ट्रान्सफर द हीट फ्रॉम वन पार्टिकल टू द नेक्स्ट पार्टिकल. पार्टिकल स्वतः ट्रान्सफर होत नाही. मीडियम इज रिक्वायर. म्हणजे कंडक्शन हे सॉलिड मध्ये होतं, आयर्न, कॉपर, अल्युमिनियम. सो दॅट इज कॉल्ड कंडक्शन. सो द फर्स्ट मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट दॅट इज द कंडक्शन. यस. सेकंड जे आहे मोड हीट ट्रान्सफरचं ते म्हणजे कन्व्हेक्शन. So heat is transferred by means of currents called convection currents. बघा, या ठिकाणी या पिक्चर मध्ये दिलेले आहे. You can see here. Yes, you can see here. याच्यामध्ये पाणी टाकलं तुम्ही आणि त्याला हीट केली, काय होणार? हे पाणी गरम होणार, म्हणजे याला हीट मिळणार. म्हणजे यांच्या दोघांचा कॉन्टॅक्ट आहे का? नाही. याच्यामध्ये हा गॅप आहे, परंतु हीट ट्रान्सफर होणार आणि मग हे खालचं पाणी पहिले गरम होणार आणि मग ते वरती जाणार आणि थंड पाणी खाली येणार. बघा, या एरो म्हणजे थंड पाणी खाली येतं आणि गरम पाणी वरती जातं. म्हणजे याला जे म्हणतात करंट, दॅट इज अ कन्व्हेक्शन करंट. याला म्हणायचं कन्व्हेक्शन करंट. येस. सो हीट इज ट्रान्सफर बाय मीन्स ऑफ करंट, दॅट इज कॉल्ड कन्व्हेक्शन करंट. दिस प्रोसेस इज कॉल्ड कन्व्हेक्शन ऑफ हीट. याला म्हणायचं कन्व्हेक्शन ऑफ हीट. आपण हिवाळ्यामध्ये शेकोटी करतो, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ कन्व्हेक्शन. लक्षात, हीट इज ट्रान्सफर. येस. So particles when they gain heat from a source, they move to colder place. हे पार्टिकल ज्या वेळेस हीट मिळते ते कोल्ड भागाकडे पहिले मूव्ह होतात, पाण्याचे पार्टिकल्स. कन्व्हेक्शन कॅन ऑकर इन लिक्विड्स अँड गॅसेस. कन्व्हेक्शन हे लिक्विड आणि गॅसेस मध्ये होतं. कंडक्शन फक्त सॉलिड मध्ये होतं आणि कन्व्हेक्शनला मीडियमची गरज आहे. कन्व्हेक्शन नीड्स मीडियम. सो दिस इज अबाउट द कन्व्हेक्शन करंट. आणि तिसरा आहे ते म्हणजे रेडिएशन. रेडिएशन म्हणजे काय? द ट्रान्सफर ऑफ हीट दॅट टेक प्लेस विदाउट अ मीडियम, दॅट इज कॉल्ड रेडिएशन. रेडिएशन म्हणजे ज्यावेळेस आपण शेकोटी घेतो ना ते रेडिएशन. सनलाइट बघा, सन किती दूर आहे, मीडियम आहे का, त्याला गरज आहे का मीडियमची? नाही. सनलाइट आणि अर्थ. सन इज 15 crore kilometer away from the earth, but sun rays travel on the earth. Sun heat is obtained on the earth. म्हणजे सन आणि अर्थ मध्ये मीडियम जरी नसलं तरी त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर होते, त्याला म्हणायचं रेडिएशन. So the transfer of heat that take place without medium, that is called radiation. There is no air between the sun and the earth, and we still receive heat energy from the sun.
So the ability of the substance to absorb heat radiation depend on its color and also its intrinsic property. Color वर black color जास्त heat absorb करतो, ते झालं radiation. Then who's playing with the screen? That is a nonsense fellow. कोण बिंडोक येतो? So don't do this. I know his name. I will see when he is reporting the school. I written in my diary his name. त्याला फार पश्चाताप येईल. जो माझ्या ताब्यात येईल ना त्याला फार पश्चाताप येईल. स्क्रीनवर खेळणारा मी पाहिले तर दिसला मला. त्याचं नाव लिहिलेलं आहे मी. त्याला तर शाळेत आल्यावर बघतो. तुझं तोंडी तसं लाल करणार मी. Nonsense. You listen first what I am telling. Okay. Now conductors. Good conductors of heat म्हणजे काय and bad conductors. The substances that allow heat to pass through them easily, they are called good conductors. And bad conductors means the substances through which heat is not pass, ज्याच्यामध्ये heat pass केली जात नाही ते झाला bad conductors. Now next, objects. How hot is the outer end? Very hot, hot, warm, as cool. Good conductor or bad conductor? How hot is the outer end? म्हणजे तो गुड कंडक्टर असणार. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड सबस्टन्स ड्यू टू हीट. मेटलचं एक्सपान्शन होतं म्हणजे लोखंडाला तुम्ही गरम केलं तर त्याचा आकार वाढतो म्हणजे त्याला आपण एक्सपान्शन म्हणतो. लक्षात घ्या. मेटल एक्सपांड ऑन हिटिंग अँड कॉन्ट्रॅक्ट ऑन कुलिंग. सॉलिड एक्सपांड ड्यू टू हीट अँड कम बॅक टू ओरिजिनल स्टेट इफ इट इज रिमूव्ह. परत हीट कमी केली तर ते पुन्हा त्या आपल्या ओरिजिनल पोझिशन मध्ये जातो. नाव यू कॅन सी इन द पिक्चर फर्स्ट. हा जो मेटल बॉल आहे या रिंग मधून आरामात जातो, पास होतो. हे की नाही. आता बिफोर हिटिंग त्याला तुम्ही गरम नाही केलं तर हा आरामात पास होतोय, परंतु हीट केल्यानंतर हा त्याच्यातून जात नाही. वाय? कारण सॉलिड्स ऑन हिटिंग दे एक्सपांड. म्हणजे त्याला हीट दिल्यानंतर त्याचं आकारमान वाढतं, त्याचा आकार वाढतो म्हणून तो त्या ठिकाणी जात नाही. परत तो थंड करा, देन इझिली पास. म्हणजे हिट केल्यानंतर एक्सपान्शन होतं आणि कूल केल्यानंतर कॉन्ट्रॅक्शन होतं. So that is the concept of expansion and contraction of solids and liquids. जसं सॉलिडचं होतं तसं लिक्विडचं आणि गॅसचं सुद्धा एक्सपान्शन होत असतं. Yes, when a liquid is heated, the distance between the its particle increases. दोन डिस्टन्स मधलं जे अंतर असलेलं वाढतं and volume also increases. This is called expansion of liquids. दूध गरम करतो आपण बघा, दूध ओतू येतं गॅसवर, ते झालं एक्सपान्शन. When its temperature falls, the liquid contracts. टेम्परेचर आपण त्या ठिकाणी गॅस बंद करा, परत दुधाची लेवल खाली येते. सो एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅसेस ड्यू टू हीट. तसंच गॅसचं होतं बघा. उन्हाळ्यामध्ये टायर आणि ट्यूब गाडीचे लवकर फुटतात कारण त्याच्यातली हवा घर्षणाने काय होतं, गरम होते आणि त्याचं एक्सपान्शन होतं आणि त्याचा व्हॉल्यूम वाढतो आणि टायर फुटतो. द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इन्क्रीजेस ऑन हिटिंग. दिस इज कॉल्ड एक्सपान्शन ऑफ गॅस. ऑन द अदर हँड, ऑन रिमूव्हिंग हीट, द व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिक्रीजेस. दिस इज कॉन्ट्रॅक्शन ऑफ द गॅस. सो दॅट इज द क्वेश्चन. Select the proper alternative and complete the sentence. Dash dash energies for roasting, boiling, steaming, frying. कोणती heat energy वापरतात? Heat energy. Most of the heat is absorbed by dash dash color body. कोणती बॉडी जास्त color heat absorb करते? Black. Black. Very good. Black. What is the name of instrument in the given picture? कोणतं instrument आहे सांगा बरं. Which instrument? Thermometer. अरे पण कोणता thermometer? The clinical thermometer. Understand? Human body measure करण्याचं thermometer आहे. Why are the pots in the solar cooker coated with black color? Because black color absorb more heat. Therefore, water get heated easily. Yes. The runners in the marathon race are wrapped and with warm cloths. When the race is over, give reasons. ते reasons तुम्ही त्याने explain करायचं marathon मध्ये. Warm cloth. बरोबर की नाही? In the room, heater is fixed on the lower side of the wall and the air conditioner is fixed. Yes. कारण का? आपल्याला heat is transfer from higher end to lower end. आणि एअरचं उलट असतं, हवा ही थंडी असते म्हणून त्या ठिकाणी आपल्याला वरती ठेवावं लागतं. म्हणजे खालचं टेम्परेचर जर जास्त असेल तर त्या ठिकाणी खालची गरम हवा वरती येते आणि थंड हवा खाली जाण्यासाठी ते अरेंजमेंट केलं. मेटल्स आणि नॉन मेटल्स. गुड कंडक्टर्स कोणते? कॉपर, मर्क्युरी, गोल्ड, सिल्वर हे गुड कंडक्टर्स आहेत.
वूड, रबर, ग्लास आणि प्लास्टिक हे बॅड कंडक्टर्स आहेत, लक्षात घ्या. ट्रान्समिशन ऑफ हीट, पहिल्या याच्यामध्ये बघा पिक्चर ए मध्ये कोणती हीटचं आहे, कन्व्हेक्शन, आणि दुसऱ्या याच्यामध्ये आहे कंडक्शन. बी पिक्चर मध्ये कंडक्शन, ए मध्ये कन्व्हेक्शन. सो यू कॅन राईट इझिली. लिंक्स आर ऑल्सो गिवन देअर. येस. नाव लास्ट ऍक्टिव्हिटी मीन्स नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. बाकीची ऍक्टिव्हिटी आहेत, आता ते आपण ही शेवटची ऍक्टिव्हिटी घेऊ आणि पुढच्या सेशनला बुधवारी आपण राहिलेल्या ऍक्टिव्हिटी. लेट्स अंडरस्टँड. फेमिन, क्लाउड बर्स्ट, फ्लड, लाइटनिंग, व्होल्कॅनो, सुनामी. रेफरन्स स्टँडर्ड 8-7 चा आहे सिलेबस. चॅप्टर नंबर 10 चा आहे डिझास्टर मॅनेजमेंट. तुम्ही शिकलात बघा, त्याची रिव्हिजन करूया. रिमेन्स अवेक अबाउट फेमिन, फ्लड, cloud burst, lightning strikes, storm, etc. In the circumstances to prevent them, uses the circumconventions in day-to-day life. Yes. फेमिन म्हणजे काय? दुष्काळ, पाण्याची कमतरता, है की नाही? फेमिन, the condition that arises due to long-term and severe scarcity of food, that is called as फेमिन. दुष्काळ आपण म्हणतो त्याला. टाइप्स ऑफ फेमिन बघा, माइल्ड फेमिन आहे आणि सिव्हिअर म्हणजे कमी कालावधीसाठी येणारा आणि जास्त वेळ राहणारा फेमिन. त्याचे काय कॉजेस आहेत? नॅचरल कॉजेस काय आहेत? ड्रॉट, कोरडपणा, हेवी रेन अँड फ्लड, जास्त पाणी पण आला त्या ठिकाणी, ओला दुष्काळ, आणि तुम्हाला माहितीये कोरडा दुष्काळ आपण म्हणतो. येस. आता त्या ठिकाणी फेमिन बघा, तुम्ही या ठिकाणी बघताय पाण्याचं चिपळूण प्रकरण वगैरे असेल किंवा कोकणामध्ये किंवा मुंबईमध्ये भागामध्ये, क्रॉप्स गेटिंग वॉश अवे और डॅमेज इन द फ्लड. सगळ्या त्या वनस्पती, पिकं वाहून जाणे, एन्व्हायरमेंटल चेंजेस सच एज टेम्परेचर चेंज होतं, स्टॉर्म्स, जोरात चक्रीवादळ येणं, कोल्ड वेव्स और फॉग, धुकं, डॅमेज ऑफ क्रॉप्स बाय एनिमल्स लाईक माईस अँड रॅट्स. माईस आणि रॅट्समुळे त्या क्रॉपचं नुकसान होणं, अटॅक ऑफ पेस्ट, लोकस्ट और डिसीज, हा एक डिसीज आहे बुरशी सारखे येणं, अर्थक्वेक्स, भूकंप होणं. मॅनमेड कॉजेस कोणते आहे? युद्ध, वार, इंटरनल अनरिस्ट, आपसामधले वाद, ऍब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट रूट्स, है की नाही, अनकंट्रोल पॉप्युलेशन ग्रोथ, पॉप्युलेशन वाढली त्याच्यामुळे सुद्धा एक रिझन आहे. क्लाउड बस्ट, ढगफुटी तुम्हाला माहिती आहे, आता जी चिपळूणला झालेली आहे ती ढगफुटी झालेली आहे. ड्यू टू रॅपिड कंडेन्सेशन इट रेन सडनली ओव्हर अ स्पेसिफिक अँड स्मॉल रिजन ऍट द रेट ऑफ 100 mm per hour or more. हा म्हणजे तासी त्या ठिकाणी 200 mm पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी त्या एरियामध्ये, आणि अशा प्रकारचा जो हेवी रेन त्या ठिकाणी होतो एका छोट्याशा एरियामध्ये, त्याला म्हणायचं क्लाउड बर्स्ट. फ्लड तुम्हाला माहिती आहे, पूर येणे. यू कॅन सी, तुम्ही आता न्यूज पाहत असतात, है की नाही, फ्लड मध्ये गाड्याच्या गाड्या वाहून गेलेल्या आहेत, घर गावच्या गाव डुबलेले आहेत. फ्लड. व्हॉट मेजर्स वुड यू सजेस्ट टू प्रोटेक्ट युअरसेल्फ फ्रॉम फ्लड? काय तुम्ही उपाययोजना करार? लाइटनिंग, नॉट ऑल लाइटनिंग स्ट्राइक द ग्राउंड. लाइटनिंग आपण बघितलं, इन फॅक्ट अबाउट 95% ऑफ द लाइटनिंग फ्लॅशेस आर लिमिटेड इन द स्काय टू द स्काय. ओनली 5% लाईन रिचेस द ग्राउंड, म्हणजे 5% फक्त बिजली ही जमिनीवर पडत असते. लाइटनिंग कॅन बी जनरेटेड विथ इन 1 क्लाउड, एका क्लाउड मध्ये होतात किंवा 2 क्लाउड मध्ये होतात किंवा क्लाउड आणि ग्राउंड मध्ये पण त्या ठिकाणी लाइटनिंग होत असते. अबाउट 40 लाइटनिंग फ्लॅशेस ऑकर पर सेकंड, म्हणजे एका सेकंदामध्ये 40 वेळा ती बिजली पडू शकते ऍटमॉस्फिअर मध्ये. द टेम्परेचर जनरेटेड बाय लाइटनिंग इज हायर दॅन दॅट ऑफ सन. येस. व्होल्कॅनो, डिझास्टर मध्ये व्होल्कॅनो पण एक असतो, है की नाही. A volcano is a natural event or phenomenon. The interior of the earth is very hot. Movement of hot substances continuously occurs from the interior toward the surface of the earth. As a result, sometimes the solid, liquid, and gaseous substances below the earth crust are pushed toward the crust. When these substances come out of the earth crust in an eruption and start flowing, is called volcano. म्हणजे जमिनीमध्ये जो काही लावारच असतो, है की नाही, क्रॅक भेगा पडल्यानंतर तो हाय प्रेशरने वरती येतो आणि भूकंप होतात, तळे जातात. दॅट इज इफेक्ट. काय व्होल्कॅनोचा? ऍटमॉस्फेरिक पोल्युशन, है की नाही, पोल्युशन होऊ शकतं, रेन होऊ शकते, फॉरेस्ट सेटलमेंट गेट्स बरीड, दाबले जातात जमिनीखाली, ढिगाऱ्याखाली. रायझिंग टेम्परेचर, अर्थचं टेम्परेचर वाढू शकतं. माउंटन्स अँड हिल्स क्रिएटेड, म्हणजे टेकड्या तयार होणं. सुनामी, डिझास्टर आहे सुनामी. सुनामी म्हणजे समुद्रामध्ये होणारा भूकंप, त्याला आपण शॉर्टकट मध्ये म्हणतो. A wave generated by an earthquake or volcano occurring on the ocean floors is called tsunami. Tsunami is a Japanese word
विच मीन्स हार्बर वेव्ह. जपानीमध्ये त्याचा मिनिंग आहे हार्बर वेव्ह. डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट काय सुनामीचे तुम्ही न्यूज मध्ये पेपर मध्ये ऐकले बघा. बिल्डिंग्स आर अदर कन्स्ट्रक्शन आर डिस्ट्रॉइड, लॉस ऑफ लाईफ अँड फायनान्शियल लॉस, प्रॉपर्टीचं किंवा आपत्तीचं नुकसान होणं. बोट्स अँड शिप्स नियर द कोस्ट गेट डॅमेज, समुद्राच्या आसपासच्या बोट्स किंवा जहाज असतील त्यांचं डॅमेजिंग होणं. लँडस्लाइड टेक प्लेस ऑन अ लार्ज स्केल, लँडस्लाइड होतात. ट्रॅफिक ऑब्स्ट्रक्शन, ट्रॅफिक जाम होणे. लार्ज स्केल डॅमेज इज कॉज टू हार्बर्स, बिझनेस इंडस्ट्री रिलेटेड टू सी अँड ऍडव्हर्स इफेक्ट, म्हणजे तेल वाहू जहाज वगैरे यांचा सगळा बिझनेस त्या ठिकाणी स्टॉप होतो. नंतर स्टॉर्म म्हणजे हवा, जोरात चक्रीवादळ. कॅन यू टेल व्हॉट मेजर्स विल यू सजेस्ट टू प्रोटेक्ट युअर सेल्फ अँड अदर फ्रॉम स्टॉर्म? चक्रीवादळ आल्यानंतर तुम्ही काय त्या ठिकाणी उपाययोजना करणार, ठीक आहे नाही. नंतर लेट्स प्रॅक्टिस. क्वेश्चन दिले बघा. चूज द राईट ऑप्शन अँड कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट. डॅश डॅश अ नॅचरल डिझास्टर, वॉर, पॉप्युलेशन ग्रोथ, इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स अँड अर्थक्वेक. नॅचरल डिझास्टर कोणतं आहे? अर्थक्वेक. Volcanoes erupt in the dash dash as they do on, what is the answer? Volcano erupt in the dash dash as they do on Land. Land and sea. Land and sea. Compose and write 5 slogans based on famine. Famine वरती तुम्ही स्लोगन लिहायचे 5 तयार करून ठेवा. विचारा, तुम्हाला ऑनलाईन नेटवर्क गुगलवर सर्च मिळतील. रेमेडियल मेजर्स ऑफ फेमिन, उपाययोजना काय टाळण्यासाठी. डिझास्टर इन द पिक्चर मध्ये काय आहे? फ्लड. कोणतं डिझास्टर आहे? फ्लड. व्हॉट विल यू सजेस्ट प्रोटेक्टिव्ह मेजर, काय प्रोटेक्शन केलं पाहिजे तुमच्या शब्दात लिहायचंय. व्हॉट विल डू इफ यू गेट कॉट इन अ स्टॉर्म, तुम्ही चक्रीवादळात सापडला तर काय करणार? तुमच्या मनाचं त्या ठिकाणी उत्तर लिहायचंय, है की नाही. तुम्ही घराचा आधार घेणार, थांबणार, है की नाही, एका जागेवर, किंवा गाडी असेल गाडीतच बसणार. येस. पत्र्याचा शेड असेल तर त्याच्याकडे थांबू नये. आयडेंटिफाय द डिझास्टर इन द पिक्चर अँड सजेस्ट प्रोटेक्टिव्ह मेजर्स. लाइटनिंग होते, लाइटनिंग होताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्यावेळेस लाइटनिंग होते त्यावेळेस तुम्ही काय केअर घेतली पाहिजे? झाडाखाली थांबू नये, है की नाही, कोलॅप्स होऊ शकतो. सजेस्ट प्रोटेक्टिव्ह मेजर्स. व्हॉट इज सुनामी? सुनामी म्हणजे काय? एक्सप्लेन. राईट अबाउट द 2 इफेक्ट्स ऑफ द सुनामी. वरती दिलेले आहेत बघा पॅराग्राफ मध्ये, ते आपण बघितलेले आहेत, ते तुम्ही लिहायचे. येस. नाव दीक्षा ऍप वरती तुम्ही याचा व्हिडिओ बघून अजून तुम्हाला मोर इन्फॉर्मेशन मिळू शकते, ठीक आहे, तुम्ही लक्षात घ्या. नेक्स्ट टाइम विल सी अबाउट द ऍक्टिव्हिटी शीट 13 ऑर्गॅनिझम measurement and observation of 6. Stop here. So this is the number 12. हे 4 ऍक्टिव्हिटी आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. कुठल्या ऍक्टिव्हिटी मध्ये घेणार? तारखेला आपली टेस्ट. आपल्याला बुक मध्ये लिहायचं. हो, लिहून टाका, लिहून टाका. तुम्हाला मी करतो पूर्ण पीडीएफ याची. त्याची उत्तर लिहून टाका. परीक्षेला हेच क्वेश्चन आन्सर येणार आहे ना, परीक्षेला असेच प्रश्न येतील, म्हणून तुम्ही ते व्यवस्थित सोडवा. क्वेश्चन पेपर मध्ये सोडून टाकायचे, तुमचं बेसिक नॉलेज चांगलं होईल ते, आणि हे सगळे सोडून टाकायचे. हो सर. I will send it and you have to write these exercise questions in your notebook. Okay? हो सर. Yes sir, we will write.